चालू करूया सगळ्या विषयाचं विश्लेषण सन्माननीय पालकमंत्री साहेब आपल्या समोर करतात। आज बैठक जी झाली काय नेमकं या बैठकीतून साध्य झालं, कारण अनेकांची अपेक्षा की माधुरीला या ठिकाणी परत आला, या बैठकीत काय झालं? नांदणी मठातल्या गेले 4 म्हणजे अनेक वर्षाच्या जे काय परंपरा आहे त्या परंपरा पद्धतीने चालू असणाऱ्या एकूण परंपरेला छेद देणारी घटना पेटाच्या तक्रारीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय जो झाला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ज्या पद्धतीने सर्व कोल्हापूर वासियांच्या आणि जैन समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या समाज बांधवांच्या सुद्धा भावना दुखावतील अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जी काही घटना घडली त्यामुळे साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट उद्भवली होती। सर्वच लोक या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करत होते। या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्माननीय धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि दुसरे खासदार सन्माननीय धैर्यशील मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबरची सुद्धा वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या सगळ्या संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सीईओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही जी काय आपला हत्ती आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली। या चर्चेमध्ये गेल्या तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूने म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीईओनी सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली। विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूर वासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्यावेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे। आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा, त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदणीच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणारं जी आपल्याला हत्ती इथं पाहिजे आहे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीने लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूर वासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्ती जी आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल। आता भाग दुसरा आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदणी मठाचा जो हत्ती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे। सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अफिडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। कोल्हापूर वासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदणी मठामधला पूर्वीपार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने आणि शक्तीने आपण प्रयत्न करूया। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही, जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्वाची आहे आणि ती लीगल प्रोसेस करणं गरजेचं आहे। एका बाजूला ती लीगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारानं सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीने तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही त्याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेव्हिट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हत्ती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी होते। दोन गोष्टी आहेत
एक तर हत्ती खरंच परत येणार आहे का आणि या बैठकीतून महाराज नाराज होऊन गेलेले आहेत का? दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणाने यायला पाहिजे, पण ती एक प्रक्रिया आहे. आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीने मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय. परंतु इथे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ऍफिडेव्हिट दाखल करणं, केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील. त्यामुळे निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला यश येईल. महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत त्या समाजासमोर सुद्धा ते बोलतील. शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे. पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदारांनी आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदणी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूनं, एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे, ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती देणार. वनतारा परत देण्यास तयार आहे का? लीगल प्रोसेस करून निश्चितपणाने तयार आहे. खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धैर्यशील माने, दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते. तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे. तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली. फक्त इट्स अ लिगल प्रोसेस. त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदणी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूने सुरू झाली. कोल्हापूरकरांच्या समोर वनतारा बॅकफूटवर आले असं म्हणायचं का? वनतारा मुळातच फ्रंटफूटवर नव्हतं. वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे. त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठे ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा. याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्व नाही, त्यांचा याच्यात संबंध नाही. आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय 32 शहरातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता. परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय आहे तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. मतदारसंघात आणि चंदगड मतदारसंघात हत्तींचा धुमाकूळ कित्येक वर्ष आहे. 5 ते 6 हत्तींचा कळप त्या ठिकाणी येत असतो. वनताराला किंवा पेटाला तुम्ही तो पर्याय दिलेला आहे का? आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे. त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हत्तीपेक्षा ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हत्तीला तुम्ही घेऊन जा आणि मला वाटतं त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्यांची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका होईल. काही डेडलाईन याच्यामध्ये पाळण्यात येणार आहे का? कारण वनतारा यावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे. ती चळवळ वाढत राहणार आहे. सरकारच्या वतीनं पदयात्रा देखील एक शब्द होणार आहे. पदयात्रा देखील रविवारी या ठिकाणी जनभावना आणि जनभावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतोय. यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न आणि त्याला टाइमलाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत. राजकीय बळी त्या ठिकाणी होता दिसते का? कारण माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी, त्या नांदणी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट, याला राजकारणाचा वास येऊ नये. खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे, पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी होती ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे. आपला नांदणी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वनतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिसमध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली. त्याचं निश्चितपणाने सगळ्या लोकांना स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद. इतर ठिकाणी सुद्धा मठांना नोटिसा गेलेल्या आहेत. पेटांना नोटीस झाली का? काय बोलणं झालं का? आजच्या म्हणजे नांदणी मठाच्या निमित्तानं काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील. कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरा,
परंतु जिथे जिथे अशा भावनिक ज्या काही अशा पद्धतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनानं म्हणणं मांडलं पाहिजे. मला वाटतं या निमित्तानं ती प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. साहेब, नांदेडचा एक विषय आहे, एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नांदेडच्या एका रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर नाचतायत. स्वच्छतेसंदर्भात खरं तर हा प्रश्न आहे, कसं बघता या संदर्भात? आता जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल आणि ती इतकी चांगली होईल की पुढे असं कोण करण्याचं धाडस करणार नाही. चला, थँक्यू. पुन्हा